नमस्कार. आपल्या सर्वांनी तो मुलीचा व्हायरल झालेला व्हिडिओ या ठिकाणी पाहिला असेल, ज्यामध्ये ती मुलगी सिग्नलवरती बाईकवरती थांबलेली आहे. 2 मुली आहेत आणि त्यातली एक पाठीमागे बसणारी जी मुलगी आहे ती एका कारमध्ये बसणाऱ्या मुलाकडे बघून या ठिकाणी हसते. हा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिला असेल आणि याच्यावरती बऱ्याच जणांनी व्हिडिओसुद्धा बनवले. आणि मग त्या व्हिडिओ बनवणाऱ्या लोकांचं असं म्हणणं आलं की ती मुलगी त्या कारमध्ये बसलेल्या मुलाकडून या ठिकाणी बघून हसते, त्याला स्माईल करते, वेगवेगळे इशारे करते. त्याचवेळी त्याच्या बाजूला एक ॲटोमध्ये बसणारा मुलगा आहे, त्या मुलाकडे ती मुलगी पाहतसुद्धा नाही. किंवा खूप सारे लोकांनी त्याच्यावरती या पद्धतीचे व्हिडिओ बनवले. काही जणांनी कमेंटमध्ये सांगितलं की मुली अशाच असतात, मुली तशाच असतात. हे अशा सगळ्या पद्धतीचं, म्हणजे मुली फक्त पैसाच बघतात, मुलींना पैसाच पाहिजे, गरीब मुलाकडे मुली पाहत नाहीत. श्रीमंत मुलगा असला तरी तो कसा असला, छपरी असला, टुकार असला तरीसुद्धा या ठिकाणी त्यांना 30 मुलं आवडतात ज्यांच्याकडे पैसा आहे. अशा वेगवेगळ्या कमेंट्स केल्या, त्याच्यावरती या प्रकारचे व्हिडिओ बनवले. परंतु मला मात्र या ठिकाणी थोडंसं त्याच्याबद्दल माझं वेगळं म्हणणं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बारकाईने निरीक्षण जर आपण त्या व्हिडिओचं केलं तर त्या व्हिडिओमध्ये आपल्याला असं वाटतं की तो व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे, ते काही सगळं काही ठरलेलं आहे. मुली इतक्यासुद्धा एक दोन टक्के जर मुली जर सोडल्या तर मुली इतक्यासुद्धा खराब नाही आहेत की त्या कोणत्या तरी अननोन व्यक्तीला कारमध्ये असलाय म्हणून या ठिकाणी त्याला त्याच्या प्रकारचे इशारे करतील, त्याला या ठिकाणी त्या प्रकारचे हावभाव करतील. मला तरी वाटतं की तशा पद्धतीच्या मुली नाही आहेत. हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे, त्याच्यामध्ये ठरलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी तो व्हिडिओ शूट झालेला आहे. त्यामुळं कोणातरी मुलींची बदनामी करणं मला तरी या ठिकाणी ते योग्य वाटत नाही. त्यामुळं आणि खरंच ना, सगळ्या मुली काय म्हणजे हा व्हिडिओ तर स्क्रिप्टेडच आहे, त्याच्याबद्दल तीळ मात्रही शंका नाही. आणि खरंच मुली काही तशा नसतात. कोण अशी मुलगी आहे की जी अननोन व्यक्ती, जो माहिती नाही, फक्त कारमध्ये बसलाय म्हणून या ठिकाणी त्याला त्या पद्धतीचे इशारे करेल? हे कोणत्याच अँगलनं या ठिकाणी पॉसिबल नाही. उगाच या ठिकाणी मुलींची बदनामी नको आहे. आणि खरंच आपल्याला त्या मुली दिसत आहेत, परंतु एक मागं व्हिडिओ व्हायरल झाला होता बघा, ज्याच्यामध्ये गॅसची टाकी घेऊन या ठिकाणी ती मुलगी जात होती. तो व्हिडिओ नाही बाया, तो व्हिडिओ मी पाहिला, बऱ्याच जणांपर्यंत पोहोचला असेल, परंतु लोकांना हा व्हिडिओ दिसला नाही की ज्याच्यामध्ये एक मुलगी गॅसची टाकी घेऊन या ठिकाणी एका क्राऊडमधून जाताना आपण पाहिली असेल. आणि कित्येक मुली आहेत ना की ज्या कष्ट करून या ठिकाणी जीवन जगत असतात, आईवडिलांचा सांभाळ करत असतात. कितीतरी मुली अशा पाहतोय की ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत आणि पार्ट टाईम या ठिकाणी डिलिव्हरी पार्टनर म्हणून किंवा अन्य छोट्याशा शॉपवरती या ठिकाणी काम करतायत. मग आपण त्याही मुलींचं या ठिकाणी कौतुक करायला पाहिजेत. एक हा व्हिडिओ स्क्रिप्टेड आहे, त्याच्यात तीळ मात्र शंका नाही, पण त्याच्यामुळं सगळ्या मुलींची बदनामी करणं या ठिकाणी मला बिलकुल या ठिकाणी आवडलेलं नाही. म्हणून या ठिकाणी हा व्हिडिओ असं मला बनवासा वाटला. आणि खरंच खूप मुली आहेत की ज्या त्यांच्या आईवडिलांचं या ठिकाणी स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. काल परवाच एक व्हिडिओ पाहिला, ज्या व्हिडिओमध्ये एक मेंढपाळाची मुलगी पोलीस अधिकारी बनली. खरंच मला त्या ताईचं म्हणजे मनापासून कौतुक करावंसं वाटतं की एक मेंढपाळ, म्हणजे जो रानावनामध्ये मेंढ्या शेळ्या पाळण्याचं काम करतो, त्याची मुलगी या ठिकाणी एक पोलीस अधिकारी बनते. खरंच तो आईवडिलांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. मग हेही व्हिडिओ या ठिकाणी व्हायला पाहिजेत का नाही व्हायला पाहिजेत? त्यामुळं आपला विचार बदला. आपला या ठिकाणी निश्चितच जर आपण आपले विचार बदलले तर निश्चितच या ठिकाणी आपलं देशसुद्धा बदलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे अशा प्रत्येक व्हायरल व्हिडिओ हा सत्यच असतो असं काही नाही, तो स्क्रिप्टेडसुद्धा असू शकतो. त्यामुळं प्लीज असे जर व्हिडिओ आले तर त्याची शहानिशा केली पाहिजे आणि त्यानंतरच या ठिकाणी आपण व्यक्त झालं पाहिजेच. एवढंच या व्हिडिओमधून सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.